आपल्याला या ठिकाणी गाण्यांचा आस्वाद घ्यायला मिळेल। हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक। सो ऑनगोइंग मॅच, दोन संघ अगदी आमने सामने आहेत। थोड्याच वेळामध्ये साईजवर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा अलकेजी पाटील यांचा एक सुंदर असा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि धनंजय पाटील, सचिन आगिवले आणि यशपाल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील। एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्यामजी सालकर या ठिकाणी उपस्थित झालेत। मान्यवरांना विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा। साईडला खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे सनीच्या बॅट मधनं अगदी आपण पाहू शकाल, परंतु फटका फसलाय हवेमध्ये चेंडू त्या दिशेने आहे प्रल्हाद, तो चुकी करणार नाहीये। पहिल्या विकेटचं होईल इथे पतन, फलंदाज अरे बघतोस काय दादा तू रागानं, अरे बघतोस काय दादा तू रागानं, तुझी कॅच घेतली बघा त्या वाघानं, तुझी कॅच घेतली बघा त्या वाघानं। अरे बघतोस काय दादा तू रागानं, अरे बघतोस काय दादा तू रागानं, तुझी कॅच घेतली बघा त्या वाघानं, तुझी कॅच घेतली बघा त्या वाघानं, तुझी कॅच घेतली बघा त्या वाघानं। क्या बात है, सुंदर अशी सुरुवात। साईजवर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा, विरारकर मंडळी, खास विशेष आकर्षण रुपेशजी पागी यांची झलक सगळ्यात अलग आणि सर्वांना एका सुंदर सुंदर गाणी आजच्या दिवसामध्ये साईजवरच्या माध्यमातून अगदी पाहायला मिळणार आहे। स्कोर कार्ड जाऊन पोहोचले, 1 अंकांवर विकेट मिळाले, फलंदाजाला बाद व्हावं लागतंय। सनी ठाकरे बॅक टू दी डग आउट। महेंद्र समोसा मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरा समोरच्या दिशेने खेळलाय, चांगला फटका आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच। क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतात कांतील चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि जोपर्यंत अगदी एक सिंगल धाव, फक्त आणि फक्त एक धाव मिळेल आणि एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले। 2 रन्स ऑन अ कार्ड, 2 अंकांवर हे धावफलक। चला, विजयी संघाचा जे कर्णधार आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण या लॉट्सची प्रक्रिया या ठिकाणी अगदी केली जाईल। लॉट्स तयार आहेत। सो भव्य स्पोर्ट्स गणेशपुरी आपण या, आईगाव देवी अमराई संघ आपण सुद्धा या। असल्या खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला हवेमध्ये चेंडू त्या दिशेने सदानंद, जिसके नाम में है नंद वो है सदानंद। विकेट रुपेश पागी दादाच्या, महेश पागी दादाच्या, रुपेश पागी दादाच्या, महेश पागी दादाच्या, मनी ठराव हा ठरला, मनी ठराव हा ठरला। आणि या भातान्या गावात, या भातान्या गावात माझी आमदार चषक भरला, या भातान्या गावात माझी आमदार चषक भरला, या भातान्या गावात माझी आमदार चषक भरला। अन रुपेश पागी दादाच्या, महेश पागी दादाच्या, रुपेश पागी दादाच्या, महेश पागी दादाच्या, मनी ठराव हा ठरला, मनी ठराव हा ठरला। या भातान्या गावात माझी आमदार चषक भरला, या भातान्या गावात माझी आमदार चषक भरला। थँक्यू सो मच। अगदी आपण पाहू शकाल साईजवर प्रस्तुत हा सुंदर असा ऑर्केस्ट्रा। विशाल आहे नवर बॅटर, ऑन साइडला खेळलाय, फटका पुन्हा एकदा हवेमध्ये, ही नामुष्की उडवली जाते की काय? यस इट इज, विकेट बॅक टू बॅक। हॅलो आई गाव देवी माझी माऊली, तुला हिरवणी केली गाय, तुला हिरवणी केली। अन उघड उघड दरवाजा नयेल काय आरतीची झैली, अन उघड उघड दरवाजा नयेल काय आरतीची झैली। पायरीला आई तुझे
पाहू शकाल प्रत्येक गाण्यामध्ये एक विशेष गुण आहे आणि हेच खासियत आहे साई स्वर ऑर्केस्ट्राची. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून अगदी पॅड अँड पॅडच्या मधोमध अगदी गॅप निर्माण झाला. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकणामध्ये डॉट बॉलची सांगता. 10 या अंकांवर हे धाव फलक आहे. संजय पाचाळकर इथून महत्वाचा खेळाडू असेल या फर्स्ट इनिंग मध्ये, कारण की त्याच्या बॅटमधनं जर धावा येत आहेत ना तर या धावेंचा वेग अगदी प्रचंड वाढताना पाहायला मिळेल. प्रेक्षकांची गर्दी अतूट येत असताना मैदानाच्या दिशेने आपण पाहू शकाल. हीच खासियत. ऑन साईडला पुन्हा या फिल्डरनं हे पकडला झेल, या फिल्डरनं पकडला झेल. विकेट मिळाली. फलंदाजाला बाद इथे व्हावं लागतंय. स्कोरकार्ड आतापर्यंत 29-29 या अंकांवर. नव्याने बॅटर निलेश नामकुडा याला अगदी आपण पाहू शकाल. एकेंडने साईनाथ आहे. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 29 या अंकांवर स्कोरकार्ड. आई गावदेवी 5 रुका. मोठा फटका यस इट इज 6 षटकार. अन जाईल तिथल्या आमच्या रुपेश दादाची हवा, हे जाईल तिथल्या आमच्या रुपेश दादाची हवा. रुपेश दादा करतोय दावा बिंदास लाखाचं बक्षीस लावा. रुपेश दादा करतोय दावा बिंदास लाखाचं बक्षीस लावा. रुपेश दादा करतोय दावा बिंदास लाखाचं बक्षीस लावा. धावा येत आहेत. रुपेशजी पागी यांची झलक सबसे अलग. स्कोरकार्डचा फटका नजाकत आहे. पॉइंट रिझर्व्हरनं चेंडू दणदण करत जमिनीला गुदगुल्या करत रुपेश करतोय बाजी सरळ. जाईल तिथल्या मैदानावर, जाईल तिथल्या अड्ड्यावर, जाईल तिथल्या अड्ड्यावर. पॉवरफुल मालक डेंजर रुपेश दादाची हाय भावर, रुपेश दादाची हाय भावर. गावागावात त्याच्या नावाचा होतो या गवा, हे गावागावात त्याच्या नावाचा होतो या गवा. जयदीप दादा करतोय रावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा. जयदीप दादा करतोय रावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा. जयदीप दादा करतोय रावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा. 40 धाव्यांचा पाठलाग हा करावा लागणार आहे. दोन्ही पंचांना विनंती करतोय की आपण स्टँड घ्यायचा आहे पुन्हा एकदा. आफ्टरनून लंच. अविनाश दादा सुतार यांचा हार्दिक स्वागत. आणि निलेशने जो एक षटकार आणि चौकार खेचला त्याकरिता अगदी आदरणीय लडकुरामजी वरठा यांच्याकडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झाले. आज प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आपण सर्वच साक्षीदार आहोत. विशेष करून ही स्पर्धा गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 51-17 माझे आमदार चषक 2025 वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून ही सुंदर अशी स्पर्धा आपल्याला भेटीला पाहायला मिळते. खास या ठिकाणी रुपेश दादा पागे आणि महेश पागे आणि संपूर्ण भाताणे ग्रामस्थ यांच्या वतीनं आज या भव्य दिव्य असं ओव्हरऑल क्रिकेटचं आयोजन या मैदानामध्ये भाताण्यामध्ये केलेलं आहे. सुंदर असं आयोजन की भव्य दिव्य आणि डोळ्यांची पारणं फेडणारं असं आयोजन रुपेश दादाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आणखी 200 रुपयांचं कॅश प्राइज येते निलेश नामकुडा करिता. शिवम विकासजी बरब यांच्याकडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज. बोलावलं साई नाही म्हणाला तो पालखी घेऊन
सुंदर असं गीत आणि या गीतेकरिता आदरणीय दत्तात्रेयजी पागी, भूषणजी पागी आणि बाबूरावजी पवार यांचं मत आहे की वन्स मोर झाला पाहिजे आणि त्याकरिता 300 रुपयांचं कॅश प्राइज. 40 धाब्यांचा पाठलाग आहे आणि हा 40 धाब्यांचा पाठलाग होत असताना पहिला चेंडू व्हाईटचा आलाय. एक अतिरिक्त धाबी स्कोर कार्ड वर येते. महेंद्र समोसा आणि प्रल्हाद समोसा हे दोन्ही फलंदाज, तर संजय पाचाळकर गोलंदाजी ट्रॅकवर इथून पहिल्या स्पेल करिता अगदी सुसज्जित झालाय. संजय पाचाळकर पुन्हा एकदा राऊंड विकेटने साईडला खेळला गेला. राऊंड ट्रॅक आहे. क्षेत्ररक्षक आहे सनी ठाकरे, त्या दिशेने आपण पाहू शकाल. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे दोन्ही अंकांवर 2 रन्स ऑन अ कार्ड. दत्तात्रेयजी पागी, भूषणजी पागी आणि बाबूरावजी पवार या गिऱ्हाईकासाठी पुन्हा एकदा 300 रुपये आलेले आहेत. आभारी आहे मंडळ. असं सहकार्य करत राहा जेणेकरून तुम्हाला देखील मजा येईल आणि आम्हाला देखील मजा येईल. दोन्ही अंकांवर हे धावफलक आहे. 2 रन्स ऑन अ कार्ड. संजय पाचाळकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. द पाचरुका एक्सप्रेस हाच तो खेळाडू ज्याची वर्डी यंदाच्या वर्षामध्ये पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आदिवासी मध्ये अगदी लागले आणि तोच संजय पाचाळकर, पाचरुखाचा स्टार खेळाडू संजय पाचाळकर आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. तर स्ट्राईक एंडला मिस्टर प्रल्हाद. फटाफटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे रोहित, याला बीट केलाय चेंडूने आणि सरळ चेंडू अगदी पाहू शकाल एन मुवमेंटला निघून गेलाय. 4 धावांकरिता चौकार. चौकट पे तेरे सर झुकाया है मेरे साई, मेरे सर पर तेरे ही रहमतों का साया है. मैंने आजमाया है हर उस मुसीबत में, लेकिन संकट में मेरा साई नाम ही काम आया है. ओम साईराम. सा म्हणजे साक्षात्कार आणि म्हणजे ईश्वरचं स्वरूप. आज 4 चांद लावण्याचं काम साईस्वर प्रस्तुत ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अलकेजी पाटील आणि त्यांची तमाम मंडळी. 7 धावा स्कोर कार्ड लागल्यात. 7 रन्स ऑन अ कार्ड. 3 चेंडूंचा खेळ अगदी इथून समाप्त झालाय. जे लक्ष आपण पाहू शकाल ना 40 धाब्यांचं लक्ष आहे आणि 7 धावा पहिल्या 3 चेंडूंमध्ये. फुलटॉस आहे. ऑन साईडला खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग रीजन मध्ये क्षेत्ररक्षक रोहित भोये. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल तोपर्यंत एका सिंगल धावी स्कोर कार्ड वर जॉईंट होईल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 8 या अंकांवर. 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर ही धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्कोर कार्ड पाहायचं झालं तर 4 चेंडूंचा खेळ ते समाप्त झालाय. तमाम मान्यवर हस्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. 8 धावा या स्कोर कार्ड लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज शहरापासून दूर खेळला आहे. व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्ड वर जॉईंट होईल आणि धावफलक 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन अ कार्ड. थँक्यू सो मच आदरणीय दत्तात्रेयजी पागी, भूषणजी पागे आणि बाबूरावजी पवार. आमच्या समालोचनाकरिता आपण सुद्धा 300 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलंय. आमच्या कलागुणांना वाव देत आहे त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आभारी आहे. 9 अंकांवर धावफलक. शहरापासून दूर पंचांकडे लाऊड अपील आहे. उत्साह थोडासा कमी होता. आत्मविश्वासाने अगदी ही अपील तरी केली होती. 9 अंकांवर काय अतोड गर्दी. आज हे दुपारचं सत्र आहे आणि अजून सुद्धा प्रेक्षक वर्ग पाहू शकाल की समोरच्या दिशेने पार्किंग प्लॉट हा परिपूर्ण फुल झालाय. आता येण्या जाण्याकरिता अगदी मार्ग दाखवावा लागतोय प्रत्येक प्रेक्षकांना आणि महिला कक्ष सुद्धा खचाखच भरलेलं. सर्वांचं स्वागत असेल. एकंदरीत स्कोर कार्ड 9 अंकांवर. 9 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस झोकून दिला स्वतःला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये लॉंग चेस आहे. पाठलाग होतो या चेंडूचा. चेंडूला आतमध्ये रोखलं गेलंय. 2 धावे ते कंप्लीट झाल्यात. 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. दुहेरीच्या माध्यमातून स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 11 रन्स ऑन अ कार्ड. जो संघ विजयी होईल तो भव्य स्पोर्ट्स गणेशपुरी. भव्य स्पोर्ट्स गणेशपुरी आजच्या दिवसातील अंतिम सत्रामध्ये जाऊन पोहोचलाय. जो संघ विजयी होईल तो आई गावदेवी अमराई या संघाशी खेळताना पाहायला मिळणार आहे. स्कोर कार्ड 11 अंकांवर. आता विजयी होण्याकरिता जे लक्ष आहे येणारे चेंडू 12 चेंडू 29 धावा. या घेऊया आपण पुन्हा एकदा आपलं देखील हार्दिक स्वागत साईस्वर ऑर्केस्ट्राकडून. तसेच कपिल दादा पागी आणि दीपक लहानले यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. रुपेशाला बसून छकड्यामध्ये
आला बसून छकड्यामध्ये आमचा रुपेश दादा शर्यत जिंकला बाबाने अड्ड्यामध्ये आमचा रुपेश दादा शर्यत जिंकला बाबाने अड्ड्यामध्ये आमचा रुपेश दादा शर्यत जिंकला बाबाने अड्ड्यामध्ये आमचा रुपेश दादा शर्यत जिंकला बाबाने अड्ड्यामध्ये. काय जबरदस्त आज मनोरंजनाची भरीव कॅप्सूल आज आपण पाहू शकाल भाताना या गावामध्ये आहे. आणि आज खऱ्या अर्थाने रविवारचा दिवस आहे. रविवार म्हणायचं झालं तर सुट्टीचा दिवस, हक्काचा दिवस. संडे इज ऑलवेज अ फन डे. आणि माजी आमदार चषक 2025 जर घरामध्ये आहात या मॅचचा आस्वाद लुटायचा असेल तर टीव्ही सोडा आणि मैदानाच्या दिशेने या आणि ही मॅच परिपूर्ण आपण ऑन गोईंग लाईव्ह पहा. 11 अंकांवर धावफलक आहे. अजूनही 24 धावा हव्यात. 29 धावा अजून सुद्धा हव्यात. इथून पंच वळतायत, इंटरेस्टेड आहेत सागर टोपे आपण पाहू शकाल. दोन्ही ऑफिशियली पंच, दोन्ही पंचांचं कौतुक सुद्धा करावं लागेल. भर उन्हामध्ये पंचगिरी करणं ही सुद्धा खाऊ गोष्ट नाहीये. परंतु आतापर्यंत महेंद्र गरेल आणि सागर टोपे, साईवन आणि महेंद्र गरेल विद्यमान सचिव सुद्धा आहेत वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे. त्याने सुद्धा खूप चांगलं काम केलंय. 12 अंकांवर धावफलक. एक वाईटच्या इशाऱ्यानंतर विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. असेला खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये, महत्वाची विकेट, गोल्डन विकेट. बाहुबली मोठ्या मनाचा भोळा साधा असा आमचा रुपेश दादा, असा आमचा रुपेश दादा. मोठ्या मनाचा भोळा साधा असा आमचा महेश दादा, असा आमचा महेश दादा. साई बाबा प्रसन्न झाला, साई बाबा प्रसन्न झाला. कपाळी लावली उडी, त्यानं कपाळी लावली उडी. भाई रुपेश दादा पागी दरवर्षी या ठिकाणाहून मोटर बाईकची रॅली असते शिर्डीला. आमचा रुपेश दादा शर्यत जिंकला बाबाने अड्ड्यामध्ये, आमचा रुपेश दादा शर्यत जिंकला बाबाने अड्ड्यामध्ये, आमचा रुपेश दादा शर्यत जिंकला बाबाने अड्ड्यामध्ये. आदेश दादा जे खास विरारवरून बिलॉंग करतात, एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची वर्णी लागलेली आहे ते आज हाताळण्याच्या मैदानामध्ये. आणि खरं तर आमच्या कलावंतांकडून त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कारण काय मैदान तुडुंब भरलेलं आहे आदेश सर, की महिला वर्ग देखील यामध्ये काही कमी नाही. त्याच्यामुळे महिला वर्गावर देखील एक टाळ्या वाजवून स्वागत करा, कारण महिला भगिनी देखील आपल्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि लेक्चर लिस्टन तोडवलेला चेंडू, परंतु एका धाव्यावरती समाधान दुसऱ्या धावासाठी आणि 2 धावा. आदेश सर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचं आपण सुद्धा मनोगत व्यक्त केलं. कारण की प्रत्येकाची एक मेहनत आहे अलकेजी, आणि या मेहनतीचंच फळ आजच्या दिवसामध्ये. कारण की एखादा आयोजक प्रयत्न का करतो, कारण की एखादा मी म्हटलं ना की सर्व सोंग आपण करू शकतो आयुष्यामध्ये, परंतु पैशाचं सोंग हे करता येत नाही. आणि विशेष करून रुपेजी पागी यांचा डिक्शनरीमध्ये फायदा या नावाचा उच्चार नाही आहे. म्हणूनच पुन्हा एकदा ही स्पर्धा उभारी घेतलंय. ऑनसाईडला खेळलाय, चांगला स्ट्रोक इन टू द गॅपमध्ये सनी ठाकरे आहे त्या दिशेने. नेहमी सनीला पाहून मला नक्कीच वाटतं बॉलिवूडमध्ये अगदी सनी देओल आपण पाहिलं, आणि आज आई गावदेवी पाचरुकामध्ये सनी ठाकरे याला आपण पाहू शकाल. त्याचा तोड नाहीये. धावचीच्या रूपाने खेळाडू बाद, विकेटचं होईल पतन. कडुलिंबाला कसा गोड पाला, कडुलिंबाला कसा गोड पाला. झालो दंग मी, झालो दंग मी पाहुनिया साईलीला, झालो दंग मी पाहुनिया साईलीला. कडुलिंबाला कसा गोड पाला, कडुलिंबाला कसा गोड पाला. झालो दंग मी, झालो दंग मी पाहुनिया साईलीला, झालो दंग मी पाहुनिया साईलीला, झालो दंग मी पाहुनिया साईलीला. तेलाने दिवे तर सर्वच लावतात, परंतु जो पाण्याने दिवे लावतो त्याला साई म्हणतात. सा म्हणजे साक्षात्कार आणि म्हणजे ईश्वरचं स्वरूप. प्रेम तर सर्वच करतात, परंतु जिच्याकडनं खऱ्या अर्थाने माया मिळते तिला आई म्हणतात. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वरचं स्वरूप. असं म्हणतात ना की देव सार्वत्रिकडे पोचू शकत नाही, म्हणून त्याने आई नावाची निर्मिती केली. आणि जगातील असं एकमेव न्यायालय आहे जिथे आयुष्यातील सर्व गुन्हे माफ होतात, आणि ती आहे आपल्या आईची माया. आणि तेच महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्यात मोठ्या संख्येने. सर्वांचं स्वागत असेल. 17 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. साई स्वर सुद्धा आहेत आणि अगदी आपण पाहू शकाल त्यांचा सुद्धा सुंदर आवाज. अलकेशजी पाटील बंटी आणि त्यांचं संपूर्ण धनीजी पाटील, सचिनजी आगिवले आणि यशपाल सर्वांचंच कौतुक असेल. आणि विशेष करून आज जे चांगल्या पद्धतीचं सहकार्य दिले ना,
दत्तात्रेयजी पागे असतील, भूषणजी पागी, बाबूरावजी पवार यांचं सुद्धा लाख लाख धन्यवाद. 17 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. शेवटचा अंतिम चेंडू आपल्या षटकातील मिस्टर विशाल. डसिंग ऑफ द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन हलकीशी भरकटली गेले. सागरजी टोपे दर्शवतात इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर येते. 18 अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. शेवटचा अंतिम बॉल आहे. 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. 40 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही हव्यात येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये 22 धावा. 7 balls remaining, 22 runs required to win. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर विशाल सुसज्जित होत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळलाय. ऑन द राईटचा फटका आहे. क्षेत्ररक्षक संजय पाचळकर वेगाने धावत पळत येत आहेत. आता दुसऱ्या धावेकरिता या ठिकाणी वेळ घेतला, वेळ व्यतीत झाला, त्याच दिशेने परतावं लागेल. धावचीच्या रूपाने खेळाडू बाद. अन सोनू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून लपून मनाई गो भेटाय. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून लपून मनाई गो भेटाय. नम बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून शिम्या टिपलाय. नम बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून शिम्या टिपलाय. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून लपून मनाई गो भेटाय. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून लपून मनाई गो भेटाय. नम बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून शिम्या टिपलाय. नम बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून शिम्या टिपलाय. लाल मिरची हिरवा दे, आठवण आली की मला सोहे, आठवण आली की मला सोहे. मनापासून तुला केलं एक सेफ, फर्स्ट अँड लास्ट माझं प्यार तू बेस्ट. तुझ्या जीवाशी जीव लागलाय, पोरी तुझ्या जीवाशी जीव लागला. नम बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून शिम्या टिपलाय. नम बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून शिम्या टिपलाय. वेलकम बॅक. एक सुंदर अशा गीतेनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, मायबाप रसिकांचं आपण करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. 21 धाब्यांची आवश्यकता आहे. इथून अगदी आपण पाहू शकाल जो संघ विजयी होईल तो आई गावदेवी अमराई या संघाशी 2 हात करताना अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 19 अंकांवर हा स्कोर कार्ड आहे. रोहित आला या शेवटच्या अंतिम स्पेलमध्ये. 6 चेंडू आहेत, 21 धावेंचं इथून टार्गेट हे समोर असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा इथून सुसज्जित होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट झाले. अक्षय जाधव यांना आपण पाहतायत, तर एकेडने सदानंद. म्हणून म्हटलं की महेंद्र हा महत्वाचा खेळाडू आहे या संघातील. तो बाद झाल्यानंतर धावेंच्या बाबतीमध्ये कुठेतरी ही थोडीशी नामुष्की उडावले. म्हणून संजय पाचलकर याला ठाऊक होतं की महेंद्र हा मोठा काटा आहे आणि मध्यस्थी त्याला अगदी बाद केल्यानंतर गाडी हळूहळू पट्टीवरून खाली उतरत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये मिस्टर स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली, झेल ड्रॉप झालाय आणि त्या दिशेने पुन्हा एकदा खंडाळ्याच्या घाटामधील बोगदा, बोगद्यातून चेंडू झालाय पास. मिळतील धावा 4. चौकार. अन शिर्डीला चाललोय पायी पायी, शिर्डीला चाललोय पायी पायी, शिर्डीला चाललोय पायी पायी, शिर्डीला चाललोय पायी पायी. औराजन समुदाय घेऊन चाललाय रुपेश पायी, औराजन समुदाय घेऊन चाललाय रुपेश पायी. व्हेरी वेलकम. लडकुरामजी वरठा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांच्या माध्यमातून आमच्याकरिता भोजनाची व्यवस्था केली गेली होती. थँक्यू सो मच. खूप सुंदर असं व्यंजन आपण मॅच करू नको दादा तू टाईट, मॅच करू नको दादा तू टाईट. एक्स्ट्रा टाकूनी वाईट, एक्स्ट्रा टाकूनी वाईट. क्या बात आहे. जबरदस्त. अगदी मनोरंजनाची भरीव कॅप्सूल. गावदेवी भाताना पडायच्या आज मैदानावर. खांद्यावर त्यांचे वेगा भारी, खांद्यावर त्यांचे वेगा भारी, खांद्यावर त्यांचे वेगा भारी, खांद्यावर त्यांचे वेगा भारी. तरी हौसेन नाचन चालतल पायी पायी, तरी हौसेन नाचन चालतल पायी पायी. औराजन समुदाय घेऊन चाललाय महेश पायी, औराजन समुदाय घेऊन चाललाय महेश पायी. येणारे 3 चेंडू आणि
आणि 16 धावेंची आवश्यकता. आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी गरेल या गाण्याकरिता 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे बंटी करिता. धन्यवाद आदेश सर. तसेच गावदेवी स्पोर्ट्स चे आधारस्तंभ म्हणायला हरकत नाही. जयदीप कासार, विशाल भोईर, हेमंत कासार आणि स्वप्नील कासार यांचं सुद्धा आमच्या समालोचक कक्षाकडनं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पुन्हा या गाण्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद प्रणय कासार कडनं. 16 धावेंची आवश्यकता. 3 बॉल्स रिमेनिंग, 16 रन्स रिक्वायर्ड. विन. मोठा फटका येईल का? हवेमध्ये चेंडू. हाय हॅलो हेमराज कासार सुपला शॉट मारलेला आहे. खास माझं जे महाराष्ट्रामध्ये गीत व्हायरल झालं सुपला शॉट. अष्टपैलू खेळाडू तो. नाव काय ते बॅट्समॅनचं? सदानंद अविनाश. अष्टपैलू खेळाडू तो अविनाश. हाय हुशार तो अविनाश हुशार तो. अन सूर्यकुमार यादव आणि सुपला शॉट मारतो. सूर्यकुमार यादव आणि सुपला शॉट मारतो. सूर्यकुमार यादव आणि सुपला शॉट मारतो. 2 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. क्या बात आहे यार, जबरदस्त मनोरंजन आजच्या दिवसामध्ये. ऑन साइडला खेळलाय पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु त्या दिशेने संजय पाचाळकर कडनं झाले मिस्टेक. 10 धावेंची आवश्यकता तर आहे, परंतु इथे 2 धावा आल्यात. आता 1 चेंडू आहे, 8 धावेंची आवश्यकता. हे अजून सुद्धा समोर असेल. एक एंडने विकेट सुद्धा मिळालंय. आता इथून कुठल्या फलंदाजाला बाद व्हावं लागेल. चला नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने या. दुसऱ्या दिवसामध्ये चमत्कार घडला होता. एका चेंडूवर 8 धावा परिपूर्ण झाल्या होत्या आणि संघर्ष स्पोर्ट्स बिनार संघाला मात्र त्या धावा करता आल्या, हे सुद्धा आपण पाहिले. आता इथून पुन्हा एकदा तीच सिच्युएशन आहे. 1 चेंडू आहे, विजयी होण्याकरिता 8 धावेंची आवश्यकता अगदी समोर आहे. काय आजचं वातावरण पाहायला मिळतंय. भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला तमाम प्रेक्षक रसिकांचा. आता आपण पाहू शकाल की बसण्याकरिता जागा शोधतायत प्रेक्षक वर्ग. जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे बसून या स्पर्धेचा आस्वाद लुटाय सर्वांचं स्वागत असेल. व्हेरी वेलकम. चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघ, शिवनाथ गोंड आणि आमचे डिंग डिंग हे सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. माजी सरपंच प्रणय दादा कासार यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी रंगमंचावरती यायचं, स्थानापन्न व्हायचं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये, मिस टाइमिंग स्ट्रोक, परंतु या फटक्यांची आवश्यकता अगोदर होते. आते आते मेहरबा बहुत देर हो गई क्योंकि दिल्ली बहुत दूर गई. आणि विजयी होत असताना या मॅच मध्ये डीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडा संघ हलकासा कमी पडला आणि पात्रुका संघ